ट्रेकिंग एकदम बेस्ट है, बढ़िया। हैदराबाद से इधर तक आए। तर चला मग आता आपल्याला जायचं आहे बघा हरिश्चंद्रगडला। मी तुम्हाला दुपारी म्हटलं होतं की आपल्याला जायचं आदराई जंगलामध्ये, पण आदराई जंगलामध्ये आपल्याला जायचं नाही, तर आपल्याला जायचं आहे पूर्ण हरिश्चंद्रगडला। तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो बघा। आपली जी बस आहे तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवतो ओपन करून। चांगली मोठी बस आहे बघा, एस टी सारखी। तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो मी। ही बघा, ही समोर बस आहे आपली। त्या बसमध्ये जायचं आहे। भरपूर जण आहेत आपल्यासोबत आणि मी यांच्यासोबतच जात आहे ट्रॅकिंगला। तुम्हाला बाकीच्या गोष्टी मी समोर हळूहळू दाखवेल, कसा रूट आहे, कसं जायचं, कसं नाही, सगळ्या गोष्टी काही तुम्हाला दाखवेल त्याच्यामध्ये। आपली पाठीमाग आपली बस आहे, आता सर्व इथून निघणार आहेत आपण। आता आपल्याला जायचं आहे हरिश्चंद्रगड। तुम्हाला मी हरिश्चंद्रगड प्रॉपर दाखवणार आहे बरं का। मी या ट्रॅक ग्रुपसोबत जातोय। तुम्हाला येतं असेल पुढच्या वेळेस तुम्ही मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला मी यांच्यासोबत घेऊन जाईल, बरोबर? चालते मग, चला भेटूया आता। बाकीचा ब्लॉग आता मी बस सुरू झाल्यानंतर काढेल, बस का आता काढणार नाही। गणपती बाप्पा मोरया। आता आम्ही थांबलोय शिवाजीनगरला। शिवाजीनगरला आता हा सेकंड पॉईंट आहे। आता आपण इथून बाकीचे मेंबर आले की आपण तसे जाणार आहोत। पाऊस यायला बरं का, पावसाची झड लागली बघा, बरोबर? तुम्हाला दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये, माझा थोडा कॅमेरा थोडा डीम आहे। तर पाऊस यायला आहे, भरपूर चालू आहे। सोबत मी सगळं सामान आणलेलं आहे, जास्त काही आणलेलं नाही। आता बघू तर कसं होते, काय होते समोर, काय नाही बघा तुम्ही। पूर्ण ब्लॉग बघा समोर। मला गेल्यावर मी सगळी माहिती सांगतो, सगळं दाखवतो बघा। टोटल आलं लक्षात? आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बरं का। चॅनलचं नाव आहे धारकरी MH, आलं लक्षात? चॅनलला सबस्क्राईब करा। भरपूर जण आहेत, मुलं मुली कपल वगैरे भरपूर जण आहेत, फ्रेंड्स वगैरे भरपूर आहेत, फ्रेंड सर्कल। तर काही प्रॉब्लेम नाही, चला तुम्हाला मी पुढच्या गोष्टी दाखवतो। आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बरं का, धारकरी MH। पुन्हा असा पुण्यामध्ये आता पाऊस चालू आहे बघा, पावसाची भरपूर चालू आहे, बारीक बारीक पाऊस चालू आहे असं टोटल पूर्ण। ही आपली बस आहे बघा। टोटल 29 जण आहेत आपण जाणाऱ्या ट्रॅकला। बघू आता पुढं काय होतं, कारण मी बी कधी गेलो नाही, काय नाही। आता बघू काय होते काय नाही सगळ्या गोष्टी। तर पुण्यावरून निघाल्यानंतर आता मधामध्ये आपण ब्रेकसाठी थांबलो होतो आम्ही ट्रेकिंगच्या। इथं एक बिकानेर फॅमिली रेस्टॉरंट म्हणून आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, दिसलं काय बिकानेरचं? दिसलं बघा, ब्राईटनेस कमी जास्त करून दाखवतो। दिसलं का बिकानेर? हे फॅमिली रेस्टॉरंट। इथं आपण थांबलो ब्रेकसाठी, वॉशरूम वगैरे काय कोणाला जायचं असेल, पाणी वगैरे प्यायचं असेल, जेवण वगैरे करायचं असेल तर इथं। ही आपली बस आहे बघा टोटल। त्याच्यामध्ये आपण आता जाणार आहोत हरिश्चंद्रगडला। टोटल म्हणजे 160 किलोमीटरच्या आसपास आहे, राऊंड फिगर। आता इथे सगळेजण ब्रेक घेतो, खाली उतरलेत। आता मी पण थोडं चहा वगैरे पितो। बाकीचा व्हिडिओ तुम्हाला नंतर सांगतो, चहा पिणे झाल्यानंतर। चला, ओके, बाय मित्रांनो। हा जो रस्ता तुम्हाला समोर दिसतोय, हा संपूर्ण रस्ता हरिश्चंद्रगडाकडे जातांकडचा रस्ता आहे। आणि टोटली असा आहे, काही ठिकाणी चांगला आहे, काही ठिकाणी असा आहे, पण दोन्ही साईडनं पूर्णपणे जंगल असल्यासारखं आहे। अंधारामध्ये आम्हाला साईडचं काही दिसत नव्हते, पूर्णपणे जंगल होतं। म्हणजे शेती वगैरे असेल पण आम्हाला दिसत नव्हती। तुम्हाला जसं दिसतंय समोर असा संपूर्ण रस्ता आहे साईडनं। आणि हे दिसतं घ्या तुम्हाला ब्लॅक आणि ते लाल लाल छोटे छोटे लाईट दिसत आहेत बघा। म्हणजे टोटल आम्ही एवढं उंचावर गेलतोय ना, म्हणजे तिथे आम्हाला मोबाईलला रेंजसुद्धा नव्हती अजिबात, तुम्हाला सांगतो मी। आम्ही तिथे म्हणजे असं पूर्ण प्रवास करत करत आम्ही तिथे सकाळी 4पर्यंत पोहोचलो होतो। पण तिथे जेव्हा आम्ही तिथे त्या जवळ त्या हरिश्चंद्राच्या गडाच्या जवळ त्या म्हणजे त्या एरियामध्ये, त्या लोकेशनमध्ये जेव्हा आम्ही गेलो, तिथे अजिबात रेंज नव्हती। जिओला रेंज नव्हती, आयडियाला नव्हती, आणि व्होडाफोन याला एअरटेलला कशालाच रेंज नव्हती बघा। तर तुम्ही जेव्हा कधी असाल ना, तर तेव्हा तिथे मोबाईलला अजिबात रेंज नसते। एकदम टोकाला वरती गेल्यानंतर थोडीशी रेंज आली तर येऊ शकते। माझ्या मोबाईल आली ती थोडीशी, तो एक काळी रेंज आली ती, पण अजिबात माझा मोबाईल म्हणजे असं पूर्ण नेटवर्कच्या बाहेर आपण असतो त्यावेळेस। तर तुम्ही असं बघू शकता पूर्णपणे असं म्हणजे पाऊस एवढा होता, भयानक खूप पाऊस होता। आम्ही रेनकोट घालून आमचा काहीच फायदा झाला नाही, आम्ही सर्वजण भिजलो होतो। नंतर तर मी रेनकोट काढूनच टाकला होता, मग तर फुल पावसामध्ये भिजलो मी। मग मी हॅगेज केली नाही, पावसामध्ये मी व्हिडिओ शूट केले। आणि धबधब्याखाली पण जो आपला वॉटरफॉल होता त्याच्या खाली पण मी व्हिडिओ शूट केले। आणि कारण आम्ही सगळेच भिजलो होतो म्हणजे बस, मग त्या रेनकोट मी घातलाच नाही नंतर। आणि तसं आता ना एवढं पाऊस असतो तिकडे, एवढं वारा असतं ना, तर नेलेला रेनकोट आपला काहीच कामाचा राहत नाही। त्याच्यामुळे कम्फर्टेबल कपडे, शूज वगैरे आपलं जे मेन गोष्टी तेवढ्यासोबत न्यायच्या असतात। बाकीचा पसारासोबत न्यायचा नसतो बिनकामाच्या वस्तू, पॉवर बँक, मोबाईल चार्जर आणि
आपले जे काय म्हणजे हलके फुलके कपडे आहेत तेच घालून जायचे असतात, कारण तिथं चढणं आणि चलणं खूप महत्त्वाचं असतं. पूर्ण असा म्हणजे जंगली भाग आहे, म्हणजे टोटल असं जंगलामध्ये असल्यासारखं असं वाटतं की आपण जंगलामध्ये चालतो, जसं की बिअर गिल्स आपण स्वतःच आहोत असं वाटतं आपल्याला. म्हणजे असं पूर्ण रस्ता वगैरे एकदम ॲडव्हेंचर असतं, फुल ॲडव्हेंचर. अरे बापरे, हा अनुभव घ्यायचा असेल ना तो आपल्याला ट्रॅकिंगला जावंच लागेल. घरी बसून मोबाईलमध्ये बघून आपल्याला काहीच भेटणार नाही. त्याच्यामुळं ट्रॅकिंगला माणसानं गेलंच पाहिजे आणि सगळं अनुभवलंच पाहिजे. आम्ही सकाळी 4ला तिथे पोहोचलो होतो आणि आम्ही तिथे हरिश्चंद्रगडाच्या तिथे पायथ्याशी गेल्याच्या नंतर तिथे हॉटेल कोकणकडा होतं बघा. तिथे सगळी नाश्ता चहाची वगैरे सोय वगैरे केली होती. तिथे आम्ही गेल्यानंतर फ्रेश वगैरे झालो सर्वजण आणि त्यानंतर आम्ही करेक्ट 5 वाजता तिथून आम्ही ट्रॅकिंगसाठी सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता आम्ही ट्रॅकिंगमध्ये आम्ही सगळे अंधारामध्ये सुरू केलं होतं. पाऊस वगैरे सुरू होता. मेन गोष्ट म्हणजे एवढं धुकं पडलं होतं की समोरचं काही दिसत नव्हतं. तुम्ही बघू शकता, म्हणजे कमीत कमी फक्त 25-30 फुटापर्यंत दिसत होतं. त्यानंतरचं बाकी काही दिसत नव्हतं. आणि तो म्हणजे हरिश्चंद्रचा गड एवढा उंच आहे, भयानक. एवढ्या वरती आलोय ना, हा शपथ सांगतो. हा सकाळी आम्ही इथं 3:45ला पोहोचलो होतो. एवढी थंडी, एवढा जोरात पाऊस होता आणि बापरे, त्यावेळेस तुम्ही काहीच घातलेलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट बाप थंडी होती, आता तुझा पाऊस उघडला आहे. आणि एवढ्या वरती आम्ही चलत आलोय ना, पुरे दगडच आहेत बघा. भयानक असं सीन तुम्ही माझ्या मागं बघा. पुरे धुके म्हणजे कितीतरी 1000 फूट उंचीवर आलो आम्ही आता. पूर्ण अशी लोक पूर्ण पब्लिक जमा झाली, इथे थांबली. दम लागला सगळ्यांना. मुली तर फार झोपायलाच, मुलीचे पाय सगळे शार्ट ब्रिगेडचे पुढं दमून गेले. मुलं बी दमालेच. मला बी खूप दम लागलाय, फक्त मी थकलो नाही आहे. आपण धारकरी आहोत, धारकरी कधी थकत नसतो. हे डोंगर दरी आहे, धारकऱ्याचं मैदान असतं. बघू शकता, पण आता जास्त उजेड पडलेलं नाही म्हणून कॅमेरा बरोबर दिसत नाही आहे. उजेड पडला की मी तुम्हाला दाखवेलच. हे बघा, सीन दिसतो असा. या इकडं ट्रेकिंगला येऊन कसं वाटते? ट्रेकिंग एकदम बेस्ट है, बढ़िया. हैदराबाद से इधर तक आया, एकदम पैसा वसूल, एकदम मतलब नो वर्ड्स टू एक्सप्रेस माय फीलिंग. दिस इज माय फर्स्ट ट्रेक एंड आई विल कंटिन्यू ऑन ट्रेकिंग. ओके, थैंक यू यारिया फॉर बिकमिंग गिविंग दिस मेमोरेबल ट्रिक. नीचे से ऊपर आने तक आपको कैसे लगा? एकदम मस्त है, व्यूज एकदम बढ़िया है, वर्थ इट. ट्रेकिंगला येताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? अपन हेड और टेल को देखते जाना चाहिए. हेड अपना सामने रहेगा, टेल और पीछे रहेगा, उनके बीच में अपने को आगे चलते जाना पड़ेगा. ओके, इंस्ट्रक्शंस. कौन सी चीज़ें साथ में लाना चाहिए? टॉर्च, रेनकोट, मोबाइल कवर और एनर्जी ड्रिंक, फर्स्ट एड किट एंड फ्यू स्नैक्स. ओके, थैंक यू. हाँ, काय म्हणता हो? माझं बी नाव योगेशच आहे. हो, कोणते कुठे योगेश नावकरी? कोणत्या जिल्ह्याचे आहो तुम्ही? बुलढाण्याचे का? मी परभणीचा आहे. हो, बापरे, मोबाईल हिचा की पुरा. मोरया. पूर्ण अशी धुकं आहेत. हा पूर्ण ट्रॅकिंगचा ग्रुप आहे. एवढं म्हणजे पाऊस पडतोय ना, बघा तुम्ही वरती बघा. हे बघा दगड बघा वरती बघा. एवढा खतरनाक ट्रॅक आहे ना, मायच्यानं सांगतो ट्रॅकिंगला यायलाच पाहिजे. हे बघा वरून वॉटरफॉल कसा पडते, धबधबा. पैसा वसूल आहे, नक्कीच यायला पाहिजे. सोबत येताना पण एकटे या, पार्टनर सोबत येऊ नका. पार्टनर सोबत येऊ नका म्हणलं. एकटे या, मित्रासोबत या.
कारण मित्रासोबत आल्याशिवाय माणसाला एन्जॉय करता येत नाही. पार्टनरसोबत याल तर तुम्हाला एन्जॉय करता येणार नाही अजिबात. तिचे फोटो, तिचे पाय दुखतात, ती खाली बसती, तुमचा टाइमपास होतो, तुमचा टाइम वाया जातो. मित्र असले की माणूस धिंगाणा मस्ती मजाक सगळं करता. आणि मोबाईल माझा पूर्ण भिजलेला आहे, खराब होऊ शकतो. मी नवीन घेतो मग आता. हॅलो गायस, तुम्ही बघा, तुम्हाला किती दाखवलो यार मी. मला घरी बसल्या बसल्या मला लय जोर आहे फिरायचा. मी खूप फिरणार आहे पुन्हा महाराष्ट्रभर. आता पुढच्या वर्षी लग्न करून बायकोला घेऊन फिरणार आहे. तोपर्यंत एकटाच फिरणार आहे मी. हे बघा कसा डोंगर आहे, दगड आहेत, फक्त खाली पडून येत. हे बघा खाली पुरी दरीच आहे. सिंगल लेनचा फायदा काय माहिती आहे का? लक्ष्मी देणार नाही, तुम्ही एकटेच येऊ शकता. पुरी अशी दगड बघा खाली. हे पुऱ्या दगडांना ताळ द्यावं लागते. पण मला दम लागला होता, पण मी अजिबात कोणत्या म्हणजे दगडाचा असा सहारा घेतला नाही. हात वगैरे असे गुडघे काय टेकले नाही. एकदम मस्त चलत आलोय. शूज पण चांगले जबरदस्त आहेत. हे बघा काय नजारा आहे. अरे बापरे, हर हर महादेव. बापरे, जन्नत जन्नत मित्रांनो, जन्नत बघा. खतरनाक. हे बघा कसा डोंगरी, असं खालून जावं लागेल. खतरनाक कसा सीन आहे बघा. हे अनुभवायचं असेल ना तर तुम्हाला ट्रेकिंगला यावंच लागेल. आणि आपला महाराष्ट्र असं खूप सुंदर आहे बघा. आपला भारत देश खूप सुंदर आहे, महाराष्ट्र खूप सुंदर आहे. आणि हे बघायसाठी मी घरातून बाहेर पडलोय. घरच्यांसोबत भांडणं करून, घरच्यांचं न ऐकून मी बॅग उचलून माझी गाडी घेऊन मी घर सोडून फिरतोय. आणि मी महाराष्ट्रभर खूप फिरणार आहे अजून. हे बघा कशी दगडे खाली, पुढे अशा दगडांना जावं लागतं आधार घेत अशा प्रकारे. आणि हे असं चालत चालत जावं लागतं. हे बघा असे रस्ते वगैरे. हे बघा कसा सीन आहे. अरे बापरे, कॅमेऱ्यामध्ये तर बरोबर दिसत नाही, ब्लर झाले पावसामुळे. पण तुम्हाला अंदाज लागत असेल, तुम्हाला दिसत असेल थोडंफार. हे समोर जे व्हाईट दिसतं ना, व्हाईट, हे पूर्ण याच्या समोर पलीकडे डोंगर आहे. खाली पण अशी खूप खोल आहे बरं का, म्हणजे 1000-2000 फूट खाली खोल आहे. आणि हे असं पूर्ण धुकं आहे, पांढरं सफेद. हे जे व्हाईट आहे ना, हे पूर्ण धुकं आहे, एकदम खतरनाक मजेदार. अरे बापरे, काय रोमांचक सीन आहे. असं वाटतंय की मी शिवाजी महाराजांच्या काळात आलोय परत युद्ध खेळण्यासाठी. एकदम नंबर 1. ट्रेकिंगला आलोय मी. ट्रेकिंगची खूप आनंद घेतोय. तुम्ही पण घ्या, तुम्ही पण ट्रेकिंगला या मित्रांनो. बघा कसा खतरनाक सीन आहे. जंगल, डोंगर, दर्या हे बघण्यासाठी मी घरातून बाहेर पडलोय. बघा तुम्हाला दाखवते. बघा हे बघा काय बघतं, दिसलं का चमत्कार. अरे बापरे, कसा डोंगर आहे, कसं दिसते. खतरनाक. स्वर्ग आहे, स्वर्गात आल्यासारखं वाटते. असं वाटतं की स्वर्गाचं दार आहे, पण स्वर्गात जाणार नाही मी. मला खूप जगायचं अजून. हे बघा हे बघण्यासाठी मी बाहेर आलोय. हे दिसलं का, हे सीन, हे नेचर, ही सुंदरता आपल्या महाराष्ट्राची, हे बघण्यासाठी बाहेर आलोय मी. बॅग उचलली, एकटा बाहेर आलोय. कोणाचा सहारा नाही, कोणाचा आधार नाही. कारण मला महाराष्ट्र फिरायचं, मला महाराष्ट्र बघायचं आहे माझ्या डोळ्याने. कारण मी आता नाही फिरलो, मी कधीच तुम्ही सुद्धा फिरू शकणार नाही आणि मी सुद्धा फिरू शकणार नाही. उद्या वय वाढलं की माणूस काहीच करू शकत नाही. घर संसारामध्ये माणूस एकदा व्यस्त झाला तर माणूस काहीच करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही बाहेर या, फिरा, काळजी घ्या. त्यामुळे असं तुम्ही बघू शकता पूर्ण असा सीन वगैरे. पूर्ण जंगल बघा. रस्ता बघा कसा आहे. बघा दिसला का रस्ता कसा आहे. हे असा रस्ता आहे. आणि याच्या पलीकडे इकडे खाई आहे, खाई, दरी पूर्ण इथून दरी आहे. मरायचंच काम आहे. हे बघा मला पण वाटतं यार माझ्या फॅमिली माझ्यासोबत फिरायला यावं, माझ्या बहिणीने, भाऊजीने, सगळ्यांनी, आई वडिलांना. पण ते ऐकतच नाहीत. ते म्हणतात काय फिरायचं. पण मी आलोय. मित्र कोणी माझ्यासोबत कोणी नाही आलं, कोणी येणार बी नाही. हे बघा एकटं आले, एकटंच जगायचं, एकटंच जीवन आहे, एकट्याचं जीवन आहे. आणि ही सुंदरता बघायला मी आलोय. बघा वरती, हे बघा डोंगर दिसला का वरती, हे बघा कसं सुंदर आहे. गार पाऊस, असा वारा, निवांत. अरे बापरे, हा माझ्या आयुष्यातले सुखाचे क्षण आहेत, हे मी एन्जॉय करतोय. अरे बापरे, काय गार वारा आहे. हा हे बघा कसं वाटतं. पूर्ण धुकं खाली. असं वाटतं की हनुमानासारखं उडून जा, उडी मारावं. जय बजरंगबली. ओम श्री हनुमते नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. जय धारकरी हा शिवरायांचे सैनिक होते, सैनिक आहेत. बघा वरतून असा वरती पूर्ण वॉटरफॉल, वरतून असं पाणी पडतंय. माझ्या अंगात मोबाईल पूर्ण भिजलाय, तुम्हाला काही दिसणार नाही. मोबाईल पूर्ण भिजलाय, मोबाईल खराब होऊ शकतो. तरी तुम्हाला मी दाखवतोय, शूटिंग करतोय. कारण की हे शेण गेले मला परत कधी भेटणार नाहीत. आलं का लक्षात. हे बघा पूर्ण खाली पाणी आहे. हे पूर्ण पाणी आहे.
त्या पाण्यातून चलतोय मी. हे बघा तुम्हाला दाखवतो वरी. हे असं वरून खाली पाणी पडतं इथे. हे बघा हे बघा हे बघा हे बघा कसं पाणी पडतं. हे बघा ला 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 सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है इसकी, ये गुलसिता हमारा. ये देखो कैसा पानी है. ये धरती सुनहरी अंबर नीला, ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा हो. ला 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 ला. कसा सीन आहे. हे सीन बघायसाठी मी घर सोडून आलोय बघा. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मी टोटल 6000 किलोमीटर फिरलोय आणि हे सीन बघण्यासाठी मी आलो. यू बघा यू पुन्हा आयुष्यात भेटणार नाही बघायला. खाली का खाली धुकं दिसतंय. हे धुक्याचे क्षण. माझ्या चष्म्यात तुम्हाला पाणी दिसते का? नाही कसं काय शॅम्पू लावलाय मी वाटिका. आम्हाला आधी सांगायचं ना. मी काय केलं माहिती का? वाटिका शॅम्पू बॉटल मध्ये भरून आणला होता. तेव्हा लावला टिश्यू पेपरने पुसला. पाणी एकदम खाली घसून जातं. आप फोटो सारी भेज देना. व्हिडिओज क्या? हा चला लवकर चला. एनर्जी संपली का? थकून गेले का? चला लवकर. थँक्यू यारिया. चल मी डायस तू बोल ना ठेव ठाव. त्या शूजला गिरीप एवढी भारी आहे. मध्ये जाऊ का मी? समोर जातो मी. हळू हळू हळू. आगे अपना हेड का नाम क्या है? अपने सबसे ऊपर है. उनका नाम? हाँ उनका नाम धवल भैया. धवल. हाँ काल इस साइड. मोबाइल नहीं. एक बात तो है दोस्तों कि असली मजा मंजिल का नहीं रास्तों का है. हिवरा निसर्ग हा बघ. हिरवा निगर साहब. हिरवा निसर्ग हा भवती में जीवन सफर करा मस्ती में मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे गुंद भारे. हिरवा निसर्ग हा भवती में जीवन सफर करा मस्ती में मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे गुंद भारे. कसा रस्ता आहे? चांगले येऊ शकत नाही. गार होतं तिथे येऊन अशा रस्त्यावर. हा नाही. रिअलमी 11 5G. हाय गाइस, हम अभी आए हैं और ऊपर चल रहे हैं. हमारे पाय दुख रहे हैं. हे बघा कसा आहे धबधबा. भिजू का? भिजू पाण्यात भिजतो. थांबा मोबाईल घेऊन थांबा. भिजतो मी. हे बघा कसा धबधबा आहे.
आमच्या राजानं दिलं या दान राहू आमिर. आमच्या राजानं दिलं या दान राहू आमिर. आमच्या राजानं दिलं या दान राहू आमिर. मंदिर आणि तिथला परिसर एवढा अप्रतिम, एवढा सुंदर असं ठिकाण आहे. खूपच सुंदर, एकदम थंड असं, एकदम थंड हवा वगैरे, पाऊस, वातावरण सगळं एवढं सुंदर आणि एवढं मजबूतीकरण आहे, एवढी सुशोभीकरण आहे तिथे. त्या जमान्यामध्ये त्यांनी काम केलेलं मंदिराचं बांधकाम वगैरे सर्व गोष्टी, आणि एवढं सुंदर, खूप म्हणजे असं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी फील होते तिथं. खूप भारी मित्रांनो, तुम्ही नक्की या. नवी स्वराज्य सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून एखाद्या लहान पोरासारखं रांगते. त्याला सावरता सावरता कुठल्या तरी एका पिढीची डोकरं फुटणारच. मग आपली फुटू दे, आपली डोकरं फुटते तेव्हाच आपल्या पोरांच्या वाट्याला सुपीक पाठर येईल. आमच्या राजानं दिलं या दान राहू आमिर. 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 ईश्वरं हम परमेश्वरं यं यं किंकरं भं गंगाधरं भं भं भैरवं ॐ ओंकारवं लं मूलाधारं शंभो शंकरं वन्देऽहं शिवं वन्देऽहं लयं वन्दे श्रीकरं वन्दे सुन्दरं देवासुरगुरुं पाणि पन्नगं नीवे अम्बरं नाविश्वम्बरं. रं ईश्वरं हम परमेश्वरं यं यं किंकरं भं गंगाधरं भं भं भैरवं ॐ ओंकारवं लं मूलाधारं शंभो शंकरं वन्देऽहं शिवं वन्देऽहं लयं वन्दे श्रीकरं वन्दे सुन्दरं देवासुरगुरुं पाणि पन्नगं नीवे अम्बरं नाविश्वम्बरं. रं ईश्वरं हम परमेश्वरं यं यं किंकरं भं गंगाधरं भं भं भैरवं ॐ ओंकारवं लं मूलाधारं शंभो शंकरं वन्देऽहं शिवं वन्देऽहं लयं वन्दे श्रीकरं वन्दे सुन्दरं देवासुरगुरुं पाणि पन्नगं नीवे अम्बरं नाविश्वम्बरं. रं ईश्वरं हम परमेश्वरं यं यं किंकरं भं गंगाधरं भं भं भैरवं ॐ ओंकारवं लं मूलाधारं शंभो शंकरं वन्देऽहं शिवं वन्देऽहं लयं वन्दे श्रीकरं वन्दे सुन्दरं देवासुरगुरुं पाणि पन्नगं नीवे अम्बरं नाविश्वम्बरं. रं ईश्वरं हम परमेश्वरं यं यं किंकरं भं गंगाधरं भं भं भैरवं ॐ ओंकारवं लं मूलाधारं शंभो शंकरं वन्देऽहं शिवं वन्देऽहं लयं वन्दे श्रीकरं वन्दे सुन्दरं देवासुरगुरुं पाणि पन्नगं नीवे अम्बरं नाविश्वम्बरं. हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्राचं ऐतिहासिक, प्रसिद्ध आणि धाडसी आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. इतिहास, प्राचीन मंदिरे आणि सह्याद्रीची ताकद, शक्तीचं प्रतीक आहे. प्राचीन मंदिरे, सह्याद्री, निसर्ग, कोकणकडा. हरिश्चंद्रगडाचा इतिहास 6व्या शतकापर्यंत जातो. 1747 मध्ये आपल्या मावळ्यांनी हा किल्ला परत मुघलांच्या ताब्यातून आपल्या ताब्यामध्ये वापस घेतला होता. हरिश्चंद्रगड हे सह्याद्री पर्वतरांगेत आहे आणि सुमारे 1400 मीटर म्हणजेच समुद्रसपाटीपासून 4600+ फूट उंचीवर आहे. गडावर सर्वात उंच मुख्य आकर्षण म्हणजे भगवान शिवाचे मंदिर, हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. अतिशय प्राचीन आणि वैभवशाली मंदिर आहे. अतिशय त्याचे ते संस्कृती, बलाढ्यते प्रतीक आहे आणि ते आतासुद्धा आपल्या पाहण्यास उपलब्ध आहे.
कहाँ गए आपने? कहाँ गए वो? अरे ये हाथ रास्ता इजी वाला हाँ इधर से ऊपरी गाड़ी। खाली उतरताना पूर्णपणे रस्ता असाच आहे जसं तुम्हाला समोर दिसत कॅमेऱ्यामध्ये पूर्ण दगडे वगैरे आणि असं चिखल वगैरे माती बोट वगैरे सटकतात त्याच्यावरून. तुम्ही बघा हे संपूर्ण रस्ता असा आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघा तुम्ही समोर तुम्हाला रस्ता दिसेल कसा आहे काय याच्यामध्ये तर एकदम बेस्ट असा रस्ता आहे बघा. त्याच्यामुळं शूज वगैरे येत नाही घालून बरोबर घालून या पाय वगैरे स्लिप होतात शूज वगैरे ग्रिप वगैरे चांगली बसली पाहिजे. माझे जे शूज होते ते 1 नंबर शूज होते युनिस्टारचे शूज होते एकदम ग्रिप त्याला एकदम नंबर आहे. मी वरी चढताना आणि खाली उतरताना कधीच कशाला आधार घेतला नाही चढताना उतरताना एकदम नंबर परफेक्ट ग्रिप बसते त्याने बरोबर. मित्रांनो खरंच यार तुम्ही ट्रॅकला यायला पाहिजे तुम्ही फिरायला जायला पाहिजे कुठे ना कुठे तरी सुट्टीच्या टाईम सुट्टी काढून जा कसं जा पण जा कारण ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला तिथे जावंच लागेल. पाऊस आता आम्ही गेलो त्यावेळेस पावसाळा होता बघा कसं पाणी आलं ती नदी होती कसं खतरनाक पाणी आलं होतं जास्त काही पाऊस नव्हता पण म्हणजे नदीला पाणी जास्त नव्हतं गुडघ्यात पाणी होतं पण पाऊस भरपूर चालू होता त्यामुळे बघा आता हे सगळे म्हणजे बाकीचे बी आलेले पर्यटक होते तिथे आम्ही पण तिथे होतो. आता हे आमचे सर्व टीम मेंबर आहे तिथे पाणी खेळतात पाण्यामध्ये बघा. आता थोडा मी 1 मिनिट नदी दाखवतो बघा समोर म्हणजे सर्व असं फुल एन्जॉय ना तुम्हाला म्हणजे ते प्रत्यक्ष तुम्ही जोपर्यंत तिथे जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते अनुभव नाही घेता येणार. त्यापर्यंत तुम्ही सर्वजण तिथे या बघा कसं आहे काय बघा ते पाठीमागे जंगल बघा किती वरी उंचावर आहे कसे लोक कसे अनुभव घेतात पाण्यामध्ये कसं एन्जॉय करतात बघा ते. अरे यार तुम्ही यायला पाहिजे तुम्ही आले तुम्हाला मग काय फायदा नाहीचा तुम्ही बघा तुम्ही यायला पाहिजे एकदा तरी या इथे. One more. वो अपना आदमी है सबको भिगा रहे हो. ए योद्या ये क्या पागलपन है हमको भी भिगाओ. हे आपल्याला बी घेतील याच्यामुळे ना भाग्य. वो किधर एक ये भी आ गए क्या? एक नंबर हे ट्रॅक लीडरला पकडा चालू करा स्टार्ट. व्हिडिओ चालू चला व्हिडिओ चालू. इनक्लाब जिंदाबाद.
तिकडे ऊन पडले का? भगवा माझ्या धारकरांचा, भगवा निष्ठेचा, त्यागाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा, भगवा तुमचा आणि माझा.